शिंदे यांनी पुलवामाच्या घटनेसंदर्भातनं भाजपवरती आरोप केलेले आहेत। पुलवामाची घटना ही भाजपनं घडवली होती असा थेट आरोप करतायत। कशा पद्धतीने बघता या आरोपांकडे? मुळात या ठिकाणी मी सर्वप्रथम या गोष्टीचा निषेध करतो। हा शहीदांचा अपमान आहे। जे शहीद त्या ठिकाणी पुलवामा हल्ल्यामध्ये जो पाकिस्तानने भ्याड हल्ला केला, त्यांच्या संसदेमध्ये सुद्धा या विषयावर चर्चा झाली की पुलवामामध्ये आपल्या लोकांनी हल्ला केला आणि त्या ठिकाणी समोरच्या काँग्रेसची मानसिकता दिसते की जे शहीद या ठिकाणी या पाकिस्तानच्या हल्ल्यामध्ये शहीद झालेले आहेत त्यांचा अपमान आहे। हा त्या ठिकाणी भारताचा अपमान आहे। भारत मातेशी गद्दारी करणं हे यांच्या रक्तात आहे, भारतीय जनता पार्टीच्या रक्तात नाही आहे। मुळात मी याचा निषेध करतो। हा समोरच्या काँग्रेसच्या उमेदवाराने शहीदांचा केलेला अपमान आहे। ही निवडणूक आहे, लोकसभेपुरतीची निवडणूक आहे, 5 वर्षांत पुन्हा निवडणूक आहे, मात्र देशाच्या सैनिकांच्या बाबतीत अशा पद्धतीनं वक्तव्य करणं कितपत योग्य वाटतं? मी समोरच्या काँग्रेसच्या उमेदवाराचा निषेध करतो, त्या ठिकाणी काँग्रेसचा निषेध करतो। माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेंच्या अतिशय विकृत मानसिकतेचा त्या ठिकाणी त्यांनी जो शहीदांचा अपमान केला आहे, हा शहीदांचा अपमान नसून हा भारताचा अपमान आहे, हा देशाचा अपमान आहे। ज्या शहीदांनी या भारतमातेसाठी रक्त सांडलं, तुम्ही त्या रक्ताचा अपमान केला आहे। त्यामुळे मी त्या ठिकाणी काँग्रेसच्या समोरच्या उमेदवार त्यांचा निषेध करतो। सुशीलकुमार शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना पोटा कायद्यातल्या जवळपास 12 ते 13 आतंकवाद्यांना सोडवलं अशा पद्धतीचा आरोप आपण केला। नेमकं काय त्याच्यामध्ये तपशील? या ठिकाणी वेगवेगळ्या लिंक त्या ठिकाणी असणाऱ्या त्यावेळेच्या सर्व अधिकाऱ्यांना सापडल्या होत्या। अतिरेकी लिंकिंग या वेगवेगळ्या अतिरेक्यांच्या सोलापूरमध्ये सापडल्या होत्या। त्यांच्यावर कारवाई करणार होते, परंतु स्वतःच्या सत्तेचा वापर करून ज्या सोलापूरमध्ये ही सिद्धरामेश्वराची भूमी आहे आणि या ठिकाणी देशाशी गद्दारी करणाऱ्या 12 अतिरेक्याला वाचवायचं काम या काँग्रेसच्या नेत्यांनी केलेलं आहे। त्यामुळं मी यांची मानसिकता, यांची असणारी विकृत मानसिकता आणि या सगळ्यांचा निषेध करतो। आणि पुलवामा हल्ल्याबद्दल जो आरोप त्या ठिकाणी समोरच्या काँग्रेसच्या उमेदवारांनी केलेला आहे, हा भारतीय जनता पार्टीवर नाही आहे। जिथं देश येतो तिथं आम्ही सर्व सोडतो आणि या देशाशी त्या ठिकाणी इथल्या जवानांनी जे काही देशासाठी रक्त सांडलं आहे त्याचा अपमान या समोरच्या काँग्रेसच्या उमेदवारांनी केलेला आहे। सध्या भारतात लोकसभाची रणधुमारी सुरू आहे। या रणधुमारीमध्ये सोलापूर शहराचे लोकसभाचे भाजपाचे अधिकृत उमेदवार राम सातपुते यांनी असा आरोप केला आहे की सुशीलकुमार शिंदे ज्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यावेळी सोलापुरातील 12 अतिरेक्यांना सोडण्यात आले असं त्यांचा आरोप आहे। याबद्दल आपलं काय म्हणणं? मी गुलाम हुसेन काशीम साहेब शेख, त्या 12 आरोपीपैकी मी आणि माझा मुलगा असे आरोपी होतो आणि त्यावेळी माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी आम्हाला सोडलेले नाही आणि आमच्यावरती वृथा आरोप अतिरेकी म्हणून करीत असलेल्या सातपुते साहेबांना सांगू इच्छितो की सदरची घटना ही ज्यावेळी ते डायफरमध्ये किंवा हनुमान चड्डीमध्ये वावरत असतानाची घडलेली आहे। तर त्यावेळी निवळ काय झालं की काही धार्मिक संस्थांच्या दबावामुळे आमच्यावरती पोटासारखा महाभयंकर कायदा लावण्याकरता दबाव निर्माण करण्यात आल्याने त्याविषयी माननीय मुख्यमंत्र्यांनी राजधर्म पाळावा या विचाराने राज्य प्रमुख नात्याने विविध तज्ज्ञांची मीटिंग बोलावून आमच्यावर लावण्यात येणाऱ्या पोटा कायद्यासंबंधी विवेचन करण्याकामी आमच्याद्वारे घडलेल्या गुन्ह्याबद्दल ते आमच्याबद्दल एफ आय आर बद्दल ते पडताळणी करून चर्चा करून या कामी पोटा लावण्यासारखी परिस्थिती नसल्याचा निर्वाळा दिला। त्यांनी आम्हाला सोडण्याचं काही कारण नाही, कारण ते जज नाहीत, कोर्ट नाहीत सोडायला। तर त्यांनी आम्हाला त्यातून पोटात या कायद्यातून वगळलं, त्याबद्दल मी ऋण मानतो त्यांचे की माननीय मुख्यमंत्र्यांनी अशा धार्मिक दबावापुढे झुकले नाहीत। तर त्यांनी सद्विवेक बुद्धीनं राजधर्म पाळून आपलं कर्तव्य पूर्ण केलं, याबद्दल वाद नाही। परंतु राम सातपुते साहेबांना सांगू इच्छितो की जेव्हा ह्यांचा जन्म झाला असेल नाही मला माहीत नाही, पण मी भारतीय जनता पक्षाचा संस्थापक कार्यकर्ता नात्याने कार्य केलेला एक सच्चा कार्यकर्ता होतो। त्याशिवाय ज्यावेळी प्रथमच भारतीय जनता पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवण्याचं उमेदवार देण्यात आलं होतं लढवण्याकरता, त्या काळी ॲडव्होकेट राचेटी वकील म्हणून त्यांची निवड केली होती। तर त्यांच्या नावाचं प्रचाराचं भिंतीचित्र संपूर्ण माझ्या उत्तर कसबा भागात केवळ माझ्या एकट्याच्या घरावर माझ्या स्वखर्चाने मी रंगवून घेतला होता। ही बाब सगळं आमच्या तत्कालीन
भाजप कार्यकर्त्यांना माहिती होती. आणि त्याशिवाय मी स्वर्गवासी गोपीनाथ मुंडे, स्वर्गवासी प्रमोद महाजन यांच्याशी अरे तुरेने बोलण्या इतपत संबंध माझे प्रस्थापित झाले होते. हे सुद्धा सातपुते साहेबांना माहीत आहे की नाही माहीत मला माहीत नाही. आणि शिवाय 61च्या निमित्ताने माननीय अटलजी जेव्हा माजी परराष्ट्र मंत्री नात्याने सोलापुरात आले तर त्याच्यावेळी त्यांच्या सत्काराच्या वेळी अथक धडपड परिश्रम करून त्यांच्याबरोबर मी सहवासामध्ये राहिलेलो कार्यकर्ता होतो. असं असताना ते आमच्यावरती अतिरेकी म्हणून जो एक डाग लावण्याचा प्रयत्न करतात त्याचा मी निषेध करतो. त्यांनी सर्वप्रथमतः घटनेची हकीकत आणि कथानक समजून घेऊन हे आरोप केलं असतं तर योग्य ठरलं असतं. जर ह्यांना सोडायचं अधिकार पावर असता तर मला वाटतं अजमल कसाब आणि अफजल गुरु या लोकांच्या फाशीच्या शिक्षेवर तत्कालीन गृहमंत्री नात्याने माननीय शिंदेकुमार शिंदेनी जी स्वाक्षरी केली ते काय आरोपी किंवा अतिरेकी जे कोणी असतील ते काय सातपुते साहेबांचे नातेवाईक होते म्हणून त्यांनी स्वाक्षरी करून त्यांना फाशी दिली म्हणून चिडून बोलतायत का ते आमच्याबद्दल? अहो सातपुते साहेब लक्षात घ्या, सदरची घटना घडण्यापूर्वी म्हणजे 23-24 वर्षापूर्वी ते आज 23-24 वर्षानंतर सुद्धा संबंधित आरोपी विरुद्ध एकही गुन्हा त्यावेळी नोंद झाला नव्हता किंवा आजही एकही गुन्ह्याची नोंद झालेली नाही. असे निष्पाप गरीब कष्टकरी समाजातील हे जे लोक आहेत हे केवळ आणि केवळ माझ्या मुस्लिम समाजाच्या सोलापूर ते जगभरातील मुस्लिमांनी केलेल्या प्रार्थनेचं फळ आहे आमच्या सुटकेकरता. आणि ती जी करून भाकली आमच्या सुटकेकरता आमच्या मुस्लिम बांधवांनी त्याचं फळ म्हणून अल्लाहने आम्हाला ज्या मेहरबान न्यायालयीन कारवाईतून मुक्त केलं त्याचे आम्ही आभार मानतो. अल्लाहचे आम्ही आभारी आहोत आणि आमच्या मुस्लिम समाजाचे आम्ही आभार मानतो. परंतु सातपुते साहेब राजकीय मते मिळवण्याकरता धर्मांधात तुम्ही भांडण आणि तेढ वाढेल असे काहीतरी जबाब देऊ नका आणि नाही ते वृथा कोणाला बदनाम करू नका, हे तुम्हाला सांगणं आहे. एकंदरीत तुम्ही म्हणता एकीकडे आपण भाजपाचे कार्यकर्ता आहे आणि दुसरीकडे तुमच्यावरच आरोप केला जात आहे. म्हणजे नेमकं यांना म्हणायचं काय ना, तुम्हाला ह्याबद्दल काय म्हणायचं? तर हे तर उपराटिव्ह बोंबमध्ये ना आपण पाहताय ना, जे लोक भाजपा विरुद्ध बोललं की त्यांच्या मागे ईडी लावा, त्यांच्या मागे IT लावा, त्यांच्या मागे ते NSA लावा, हे लावा, जेणेकरून त्याला शांत राहून ह्यांच्या चरणापाशी येऊन पडावं असं यांचा डाव आहे. आणि त्या डावाला बळी पडणारे बळी पडत असतील. पण आमची परिस्थिती अशी आहे साहेब, नंगा नाहेगा क्या निछडेगा क्या. त्यामुळे आम्हाला भीती कोणाची नाही. फक्त एकच आमचं स्लोगन आहे, मैं और मेरा रब बाकी दुनिया सब. याच्यावर विश्वास ठेवून आम्ही जगणारे आहोत. बाकी कशालाही न घाबरता आमच्या सद्विवेक बुद्धीने आम्ही दरवेळी मतदान करतो, करीत राहणार, करणार. एकंदरीत भाजपाचे जे लोकसभा उमेदवार सातपुते यांनी केलेला आरोप हा खोटा आहे, तुम्ही सरळ खोडून काढता? 100 नव्हे 1000% खोडून काढतो साहेब. कारण मी म्हणतो ना, सदरची घटनेबद्दल त्यांच्या वयाच्या त्या काळीन काहीही माहिती नसताना कुणीतरी बायकाप्रमाणे जर कानामध्ये चुगली केली त्यानुसार त्यांनी जर त्याचं वक्तव्य त्यांनी बरळत असतील तर तो त्यांचे विचार आहेत. पण आमचे विचार तसे नाही साहेब. आम्ही त्यांचा निषेध करतोय त्यांच्या वक्तव्याचा. शेवटी सोलापूरच्या जनतेला काय आव्हान करू? हेच म्हणतो की अशा थापाड्या आणि खोट्या बोलणाऱ्या व्यक्तीवर भरोसा ठेवू नका, विश्वास बाळगू नका आणि आपल्या मतानुसार आपल्या मतदानाचा सुयोग्य वापर करून योग्य उमेदवार निवडावा. माझं तर मत असं आहे साहेब. एक थोडक्यातच बोलू. आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी हल्लाबोल भारत न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.